भाग 1. तुरुंगाच्या प्रचंड भिंती आपल्या पोटात हजारो जीवांना गडप करून उभ्या होत्या नि त्या भिंतींना काळोख्याने गिळून टाकले होते. वाकड्या तिकड्या गल्ल्या सैनिकांनी रोखल्या होत्या. जागोजाग पहारेकरी जागता पहारा करीत होते. अंधार सारखा वाढत होता. तो जगाची पोकळी आणि पोकळी भरून काढीत होता. दहशतीचे वातावरण थैमान घालीत होते. दिवसभर कष्ट करून कैदी दमले होते. ते एकमेकांशी हळूहळू बोलत होते. कोणी विचारमग्न होऊन पडले होते. कोणी अंथरुणावर पडून तळमळत होते. कोणाचा आत्मा आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. कोणी किती दिवस गेले नि किती उरले याची गणती करीत होते. नागू चौगुला आणि लखू बारापटा हे एका कोपऱ्यात बसून बोलत होते. ते दोघे एका भागातले होते. दोघांची एक शीव होती नि ते जुने मित्र होते. त्या दोघांच्या गावात तांदळवाडी नि पाडळीत अवघे 2 मैलाचे अंतर होते. नागूला 14 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यापैकी 12 वर्ष त्याने भोगली होती. नागूला तुरुंगात येऊन 6 महिने झाल्यानंतर लखू बारापट्टा 10 वर्षाची शिक्षा घेऊन तुरुंगात आला होता. तेव्हापासून ते दोघे एका जीवाने तुरुंगात दिवस काढत होते. ते दोघेही अंगापिंडानं धिप्पाड होते. बळानं आगळे होते नि दोघेही खुनी म्हणून प्रख्यात होते. आजही ते त्याच विचारात तंडत होते. लख्या अंधारात नागूच्या रोखाने पाहत दबक्या आवाजात म्हणाला, नागू, या तुरुंगात आलेला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे आणि गुन्हा म्हणजे पाप. पण तू जे पाप केले ते साधं नाही, ते महापाप आहे. अरे, ती तुझी सख्खी बहीण होती. त्या नात्याला तू विचार केला नाहीस. नादानपणा केलास. तुला नरकात नि स्वर्गात कुठंच जागा मिळणार नाही. असं महाभयंकर पाप जगात कुणीच केलं नसेल. या शब्दांनी नागूचा आत्मा खचत होता नि तो गुमान ऐकत होता. ती आपली बहीण होती. ती देखणी होती, तरुण होती. खरेच आपण महापाप केले याची तो स्वतःच्या मनाला कबुली देत होता. पण लगेच तो चिडत होता. या तुरुंगात प्रत्येक माणूस पापात्मा आहे. मग मीच तेवढा महापापी कसा? याचा राग येऊन नागू म्हणाला, बारापट्टे, ती माझी बहीण होती नि मी जे केलं ते महापाप होतं. पण तू काय केलंय? का तू या तुरुंगात पंढरीची वारी करायला आला आहेस? सांग पाहू. नाही कोण म्हणतंय? लख्या उसळून म्हणाला, मीही पापी आहे. पण तुझं पाप जगावेगळं आहे. तुला बहीण कळली नाही आणि ज्याला बहिणीचं नातं कळलं नाही तो शैतान असतो. मी जे पाप केले त्याबद्दल मला कसली खंत वाटत नाही की का वाटत नाही तेही ऐक. एक सकाळी मी नदीवर गेलो होतो. आंघोळ केली. इतक्यात जगदाळेची हौशी नदीवर आली. तिच्या रूपाला नि नखऱ्याला आमच्या गावातील पडाळ्यात तोड नव्हती. तिला बघून म्हातारी माणसं चळत होती. तरणी खुळी होत होती. पण ती हौशी कोणाकडं डोळा वर करून बघत नव्हती. त्या दिवशी नदीवर मला उघडा पाहून हौशीला माझं वेड लागलं. मला पाहून ती खुदकन हसली आणि कपकन मला डोळा मारून निघून गेली. ती बाब मी मनावरच घेतली नाही. मी तसा घरी गेलो आणि रात्री भर मध्यान्हीला ती हौशी माझ्या मळ्यात आली. तिथं दुसरं कोणी नव्हतं. मी एकटा आणि ती हौशी. मी हौशीला जवळ घेतली तेव्हा दाढीतली बर्फी विघळावी तसं वाटलं. तिचं नाक, तिचे डोळे, ओठ नि तिची भरदार छाती, मोळीसारखं पोट, गोऱ्या मांड्या, मला हौशीचं वेड लागलं. काळीज फाडून त्यात ती हौशी घालवून ठेवावी असं मला वाटलं आणि हौशीलाही माझं वेड लागलं. तीही वाऱ्याच्या
झुळकीसारखी माझ्याकडे येऊ लागली. प्रेमाची ओढ नदीच्या पाण्यासारखी वेगवान नि बलवान असते. मी शांत सुखी होतो. हौशीलाही सुखी होती. पण आम्हाला दोघांना निर्भयता नव्हती. ती हौशीचा नवरा जगू जगदाळे आडवा येत होता. त्या हौशीचा संशय आला होता नि तो पातळीवर होता. मुद्देमाला सकट हौशीला धरून तिचं नाक कापायचं असा त्याचा विचार होता. त्याच्या भाविकनं त्याला भर दिली होती. एकदा हौशी माझ्याकडे येऊन खूप रडली. माझा नवरा माझं नाक कापून मला सोडून देणार आहे असं सांगू लागली. तेव्हा माझं काळीज चरकलं. मला ती देखणी हौशी विद्रूप दिसू लागली. मी तिला विचारलं, हौशे काय करू या मग? आपले हे गुपित आज ना उद्या चव्हाट्यावर येणार. हौशी म्हणाली, आणि नवरा माझं नाक कापून मला वाऱ्यावर सोडणार. मग मी काय करावं, कसं जगावं? तू काळजी करू नकोस. मी तिला धीर दिला. पण तिनं हट्ट घेतला. म्हणाली, नवऱ्याचं डोकं ठिकाण्यावर न्हाय, नक्की घात करेल. तुम्ही सावध असा. आणि थोडे दिवस गेले. एका रात्री हौशी मळ्यात आली आणि एकदम माझ्या अंथरुणात शिरली. मला बिलगली. इतक्यात पावलं वाजली. मी चटकन उठलो, कुऱ्हाड घेतली. तोच जग्यापुढं आला. तो हौशीकडं धावला आणि मी मध्येच त्याला कुऱ्हाडीचा दणका दिला. त्या एकाच घातात जगदाळे खाली पडला. मग त्या जखमी जगदाळ्याला सोडणं मला कठीण झालं. मी आणखीन 4 घाव करून त्याला ठार मारलं. गवताच्या गंजीत घालून गंजीला आग लावली. पण जगदाळे जळला नाही. सकाळी त्याच्या भावांनी फौजदाराला कळवलं. फौजदार आला नि भोळी हौशी लगेच कबूल झाली. 10 वर्ष. मला 10 आणि हौशीला 7 वर्ष अशा आम्हा शिक्षा झाल्या. आता माझी 4 वर्ष उरली आहेत. हौशी 1 वर्षानं सुटेल. मीही बाहेर जाईन आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र नांदू. तसं मला हौशीनं वचन दिलं आहे. आता सांग, कोण महापापी, मी का तो? नागू मुका झाला. लख्याची कहाणी ऐकून तो मनात सरफडला आणि म्हणाला, तुझी गोष्ट निराळी आहे. माझं पाप निराळं आहे. पण आज 12 वर्ष मी या भयंकर जाळात जळतोय. त्या पापाबद्दल मी हे एवढं प्रायचित्त घेतलं. मला देव क्षमा का करणार नाही? मुळीच करणार नाही. लख्यामध्येच म्हणाला, तू भोगलेले 12 वर्ष सरकारची होती. अजून देवाचा खटला उभा राहणार आहे. तिथं देव जी शिक्षा देईन ती भोग. आता निज. असं म्हणून लख्यानं अंग टाकलं आणि नागूही कलंडला. तो मनात म्हणाला, देवा मला क्षमा कर. त्याने डोळे झाकले नि लगेच त्याच्या डोळ्यापुढे ती दिव्याच्या ज्योतीसारखी आवडी उभी राहिली. तिला कल्पनेनं पाहून नागू घाबरला. निश्वास टाकून उद्गारला, आवडी. ए नागू, ढोंग करू नको. लख्या पडून म्हणाला, तू आवडीचं नाव घेऊ नको. नको कसं? ते मला शक्य नाही. नागू वैतागून म्हणाला, मी तिला विसरू शकत नाही. तिची आठवण माझं काळीज कापीत आहे. माझा आत्मा खचत आहे. ती माझी बहीण होती. माझ्या हातून ते पाप होऊ नये म्हणून ती पाया पडत होती. तरीही तू ऐकलं नाहीस? लख्या म्हणाला, तू हलकट आहेस. खरं आहे. नागू गप्प झाला. पुन्हा बोलला नाही. तुरुंगात नागूबद्दल पुष्कळ कैद्यांचे मत चांगले नव्हते. कित्येक कैदी त्याच्या धिक्कार करीत होते.
कोणी त्याला पाहून कुचकीतपणे हसत होते. काही कैदी बहिणीची भानगड म्हणून त्याची हेटाळणी करीत होते. 5 खून करून आलेला निर्दय कैदीही नागूची चेष्टा करीत होता. ते सर्वच गुन्हेगार होते, तरी हलकट कृत्याची त्यांना चीड होती. ते नागूला पाहून हसत होते आणि नागू रडत होता. त्याचा आत्मा झुरत होता. तो रात्री अपरात्री आवडी असे ओरडून उठत होता. त्याच्या मनानं भयंकर दहशत घेतली होती. पश्चातापाने त्याच्या हृदयाची राख झाली होती. लखू, बारापट्टा आणि थोडे कैदी त्या नागूची दया येत होती. आपण तुला सन्मार्गी लावत आहोत अशा भावनेनं लखू त्याला बोलत होता नि जवळ करीत होता. लख्या स्पष्ट बोलतोय, हेटाळणी करीत नाही, आपली ती चूक होती असं सांगून नागू लख्याशी जुळतं घेत होता नि येईल तो दिवस रेटीत होता. कोणाशी तांडत नव्हता, कोणाशी भांडत नव्हता. तुरुंगात जगणं तसं पाहिलं तर कठीण नाही, पण जर बरोबरचे कैदी आडी बाळगू लागले, त्यांनी अबोला धरला तर मात्र येथील ते जीवन भयान होऊ जाते. नागूला लख्याचा आधार होता. तो त्याच्या होला हो म्हणून वेळ काढीत होता. कोणी चेष्टा केली, हेटाळणी केली तरी कोणावर चिडत नव्हता. आपला पडता काळ आहे, अंगी बळ असून काही कामाचं नाही येथे. आपण गुन्हेगार, गुलाम आहोत याची त्याला जाणीव होती. तिडा ती पिडा, भांडण यापासून तो दूर होता. एका बागेत मोठ ओढून तो रक्त ओकत होता. त्याला शिक्षा भोगून घरी जायची घाई झाली होती. नीट वर्तन केले तर शिक्षा कमी होते असे त्याला माहीत होते, म्हणूनच तो सरळ वर्तन करीत होता. पण हा माणूस महापाप करून आता देवपूजेला लागला आहे असे इतर कैद्यांचे मत होते. सकाळ होऊन सर्व कैदी तयार झाले. मग त्यांची गिनती झाली. कांजी आली. ती पिऊन नागू बागेत मोठ ओढायला निघाला. तोच त्याच्या तांदळवाडीचा भिवा रामोशी जंडीबंडी घालून उभा असलेला दिसला. गावचा माणूस पाहून नागूला आनंद झाला. जवळ जाऊन तो भिवाच्या गळ्यात पडून म्हणाला, भिवा, तू इथं कसा नि कधी आलास? रात्री आलो. पाटगावाच्या बळी पाटलाचा मेंढा गडप केला नि वर पटलाला दिला दणका बंदुकीचा. 7 वारस लागली. कशी काय गावाची माणसं? अगदी झकास. आमची माणसं बेस हायती. भिवा हटकून म्हणाला. आप्पाला 2 पोरं झालती.